घरोघरी मनोमनी पदोपदी क्षणोक्षणी अतूट आहे आपुले नाते, अतूट आहे आपुले नाते, सुखदायी सहवास मराठी माणसाचा श्वास. झी 24 तास. धन्यवाद. सगळ्या मान्यवरांचे आभार. राहुल सर आपलेच आभार. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की आपण समोर आसनस्थ व्हायचं आहे. आपण कृषी शिक्षण आणि व्यवसायाची संधी या संदर्भातले या सगळ्या मान्यवरांचे हे विचार ऐकले आणि आता आपण शेतकरी परिषदेच्या पुढच्या सत्राकडे वळतोय. मी आमंत्रित करते माझ्या सहकारी रेश्मा साळुंखे धामणकर यांना. थेट शेती 2040 या विषयावर आता आपण बोलणार आहोत आणि इथे उपस्थित असलेले सगळे अनुभवी मान्यवर असो किंवा कृषी विद्यापीठाचे सगळे विद्यार्थी असो, अभ्यासक असो, त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असणार आहे. आणि यासाठी चर्चा करण्यासाठी जे मान्यवर आहेत त्यांनाही मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आणि युवा नेते आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर हे देखील उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आपण व्यासपीठावर यावं. शेती 2040 या विषयावर आता हे पुढचं चर्चासत्र होणार आहे. पुढचे सूत्र माझ्या सहकारी रेश्मा यांच्याकडे. शेतकरी परिषद या कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. शेती 2040 या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि या सगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी दांडगे नेते, शेतीचा महाराष्ट्रातल्या शेती कृषी विश्वाचा दांडगा अनुभव असलेले तीनही नेते आपल्यासोबत आहेत. खरं तर आदिमानव जेव्हापासून समूहानं राहायला लागला तेव्हापासून तो शेती करतो, म्हणजे हजारो वर्षांचा इतिहास आहे शेतीला. मात्र आता 2023 हे वर्ष आलेलं आहे. कोरोना काळात आपल्याला माहिती आहे की देशाचा GDP आहे तो याच सगळे मायनसमध्ये होते. फक्त शेतकरी राबत होता कोरोना काळामध्ये आणि त्यामुळेच या शेतीने आपला GDP सावरलेला होता. मात्र 2023 साल आता संपत आलेला आहे. दुष्काळाचं ग्रहण काहीसं लागलेलं आहे. मात्र शेतीची परिस्थिती काही केल्या सुधरत नाहीये असं स्वतः बळीराजा म्हणतोय. यामागची कारणं काय आहेत आणि शेती 2040 म्हणजे 2040 सालापर्यंत जर प्रगतीपथावरती न्यायची असेल, शेती हा आदबट्ट्याचा व्यवसाय न होता फायद्याचा व्यवसाय ठरावा, यासाठी काय काय करता येईल यासाठी थेट शेतकरी नेत्यांसोबतच बातचीत करून त्यांच्या मनातली सगळी गणितं आपण समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी मला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सर यांच्याकडे जायचं आहे. पटोले सर, खरं तर शेतकऱ्यांचा, सर्वसामान्यांचा प्रश्न सगळ्यात आधी कुणाला कळतो, शेतकऱ्यांची काळजी कुणाला असते अधिक, तर ती विरोधी पक्षांना असते. मागच्या म्हणजे 2014 पासून 9 वर्षांपासून तुम्ही विरोधी पक्षात आहात. त्याच्या आधी 2 टर्म सत्तेत होतं काँग्रेस. मागच्या 9 वर्षामध्ये शेतीची काय स्थिती आहे, म्हणजे चांगली आहे, वाईट झाली आहे, आणि 2040 पर्यंत जर शेतीत सुधारणा व्हायची असेल कृषी क्षेत्रात तर काय व्हायला हवं? खरं तर मी इथं शेतकरी म्हणून आलेलो आहो, राजकीय माणूस नंतर आहो, कारण की मी मूळ शेतकरी आहो आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मग विधानसभेत असेल, लोकसभेत असेल, सरकारला अनेकदा म्हणजे सत्ता पक्षात असेल तरी त्यावेळेसही आपण ज्या काही मौलिक सूचना केल्यात, लोकसभेत असेल त्यावेळेसही आम्ही बोललो. आणि आपला देशच हा कृषीप्रधान देश आहे आणि
आपला देश आज बेरोजगारांचा देश, कारण की आपल्या देशामध्ये म्हणजे आपला युवकांचा देश झाला, युवांचा देश आहे. जगाच्या पाठीवर तरुणांची संख्या कुठल्या देशात असेल तर ती भारतात आहे. आणि आम्ही एवढ्या तरुणांना रोजगार कुठं देऊ शकतो, तर तो शेतीवरच देऊ शकतो, शेतीवर आधारित उद्योगावर देऊ शकतो. हा बेसिक सातत्यानं मी ओळखलेला आहे. आणि त्या अनेकदा सूचनासुद्धा आम्ही त्यावेळेस दिल्या. मी विधानसभा अध्यक्ष होतो त्यावेळेसही सरकारला शेती धोरणाच्या बाबत मग कोरोनाचा काळ आला आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये सरकार आपल्या घरी आणि सगळे आपल्या घरी. तुम्ही कोरोनाचा विषय काढला म्हणून सांगतो की जगाच्या पाठीवर अनेक देशामध्ये भूकमरी आली. जगाच्या पाठीवर जी काही तरुण मुलं मुली नोकरीला असतील, कुठल्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये असतील, त्यांना त्या कंपन्यांनी काम बंद केलं, त्यामुळे सगळ्यांना घरी पाठवलं. पण घरी पाठवल्यानंतर ही जी सगळी तरुण मंडळी गावात आली तर ती काही उपाशी कोणाला राहता आलं नाही, सगळ्यांना 2 टाईमचं खायला मिळालं. आणि त्याच्यामुळे आपल्या देशात भूकमरीचा परिणाम नाही आला, पण जगाच्या पाठीवर अनेक देशामध्ये मोठ्या प्रमाणात भूकमरी पण आली. आणि आपला देश कृषीप्रधान असल्यानंतरही सुद्धा ज्या पद्धतीनं शेतीसाठी की धोरणं आणि शेतीवरसाठी बजेट प्रोव्हिजन व्हायला पाहिजे ते पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. आपण एक गोष्ट पाहिली की तुम्ही मागच्या 9 वर्षाचा कालावधी आपण विचारताय की महाराष्ट्रामध्ये आपण जवळ 50,000 कोटीच्या वर समृद्धी मार्गासाठी कर्ज घेतलं. हेच कर्ज महाराष्ट्रातल्या नदीजोडो प्रकल्पामध्ये आम्ही खर्च केला असता तर आमच्या हातातली शेती राहिली असती, निसर्गावर अवलंबून आम्हाला राहता आलं नसतं. हा माझा मुद्दा त्याच्यातला महत्त्वाचा आहे. आणि खरं तर मी सरकार राहिलो असतो तर मी पहिलं ते काम केलं असतं की पहिले पाणी मी माझ्या मुठीत आणलं असतं. जसं राजीव गांधी म्हणायचे की जग मला मुठीमध्ये पाहिजे म्हणून कॉम्प्युटर आणि मोबाईल आपल्या हातात दिलं, तसं माझ्या शेतकऱ्यांना हक्काची शेती आणि मग व्यावसायिक शेती या दोन्ही गोष्टी करायच्या असेल तर पाणी, कारण की आमच्याकडे एक शेतकऱ्यांमध्ये एक म्हण आहे, पाणी त्याची बाणी, हे म्हण आहे आणि ते खरंच आहे. आज आम्ही आता महाराष्ट्रात पाहतोय की आता मी महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन झाल्यानंतर मी औरंगाबाद, जालना इकडे मराठवाड्याच्या दौऱ्यात होतो. तिकडे तिबार पेरण्या झाल्यात आणि काही भागामध्ये अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झालं, जमीन खरडून निघाल्यात. ही जी काही परिस्थिती आपल्या राज्यामध्ये आहे, या परिस्थितीला बदलवायचं असेल तर पाण्यावर नियंत्रण आणणं हा पहिला पटोलेजी, महत्त्वाचा. फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट होता जलसंधारणाचा, त्याचा काही फायदा झाला नाही मग 9 वर्षात? बघा, ड्रीम तयार करणं आणि ड्रीमला वास्तविकत आणणं याच्या दोन्ही गोष्टीत फरक आहे. शासन फायदा कुठं, त्याचा स्वतःचा फायदा कुठं आहे असं बघत असेल आणि जनतेवर कर्ज लादत असेल तर तो पण एक वेगळं ड्रीम राहू शकतं. एक गोष्ट सांगायची आणि दुसरी गोष्ट करायची, असाही प्रश्न. मी सुरुवातीला सांगितलं, मी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडायला इथं आलो आहे. रघुनाथ दादा पण आहे, आमचे तुपकर पण आहेत. मूळ प्रश्न आहे की मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांची आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये म्हणजे संपूर्ण जमीन आमच्या राज्यातली सुपीक जमीन आहे. महाराष्ट्रामध्ये असं कुठंच नाही. मी आता बिहारमध्ये पाहिलं की काही ठिकाणी सुकाळ म्हणजे पाऊसच पडत नाही आणि काही अर्ध्या भागामध्ये नुसतं पाण्यातच खाली राहतात. जमीनसुद्धा आता उत्तर प्रदेशसारखं मोठं राज्य, तिथं काही जे गंगा नदीच्या काठातलं जे भाग आहे तो सुपीक आहे, पण बाकी भागात तर तिकडे फार वाईट आहे. पण महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती नाही. जमीन चांगली आहे आणि माणसं चांगली आहेत. फक्त त्याला ज्या काही व्यवस्था उभ्या करून द्यायच्या त्या व्यवस्था आम्ही उभ्या केल्या नाहीत. इथं आमच्या कृषी पदवी क्षेत्रामध्ये शिकणारी मुलं मुली पण आहेत असं आपण म्हणालात. आता ही जी मोठी ताकद आमच्याजवळ आहे, आमच्या राज्यामध्ये जे कृषी महाविद्यालय आहेत ती सगळ्यात जास्त आहेत, मुलं त्याच्यातून तयार होतात. पण ही सगळी मुलं शेतीच्या तंत्रज्ञानात काम करायची इच्छा असताना सुद्धा ते त्याच्यामध्ये जातच नाही. ते दुसऱ्या ह्याच्यात जातं कारण की त्यांना दुसरा पर्याय नसतो. पण त्यांची इच्छा असते की आम्ही शेतीमध्येच काम केलं पाहिजे. पण त्या पद्धतीचं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण इस्रायलला, आता आमचं अनेक आमदार सरकार इस्रायलला जातं, पण इस्रायलचं एक सुद्धा इम्प्लिमेंटेशन आपण महाराष्ट्रात केलं नाही. लोकांच्या पैशाची उधळपट्टी करायला आम्ही जातो काय विदेशात, अभ्यास दौऱ्यात जातो काय, हे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की
काही गोष्टी योग्य व्यक्तीच्याच हाताने केल्या जातात. एवढा वेळ का लागला असेल, आता काही बदल रघुनाथ दादांच्यामुळे होऊ शकेल, तर या बदलामुळे समजा काही गोष्टी झाल्यात, तर मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राला उभं करायसाठी शेती उद्योगामध्ये 3 वर्ष बाकी आहे. 3 वर्षामध्ये महाराष्ट्र शेती उद्योगात उभा होऊ शकतो, हा माझा ठाम विश्वास आहे. आणि त्या पद्धतीनं आम्ही पण शेतकऱ्यांमध्ये ती जनजागृती करतो. आणि मी आव्हान लोकांना करतो की कोणी आत्महत्या करू नका, आत्महत्या कोणी करू नका. कारण की मी अनेक आत्महत्याग्रस्ताच्या घरी गेलो, सरकार पैसे देतं आहे, 2 लाख रुपये काही आता वाढवायची गोष्ट करताय, पण आमच्या बहिणीच्या आईच्या कपाळावरचं कुंकू पुसलं जातं ते काही वापस येऊ शकत नाही. त्याचे लहान लहान मुलं असतात, ते आता तरुण शेतकरी आत्महत्या करतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आव्हान पण माझ्या राज्याच्या शेतकऱ्यांना करेल. कारण की आम्ही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा निसर्गाशी आम्ही भांडणारी लोक आहोत. आम्ही अनेक संघर्षातून एकच दाणं पेरतो आणि लाखो दाणे काढतो आणि हजारांचं पोट भरतो. आणि म्हणून आम्हाला अन्नदाता म्हणतात. अन्नदाताला आत्महत्या करावं लागत असेल तर हे महाराष्ट्रासारख्या छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये हे गौरवास्पद नाही. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला पण मी आवाहन करेन की थोडा काळ, इतका काळ आपण वर्षानुवर्ष काढले, पण थोड्या काळामध्ये हा बदल महाराष्ट्रामध्ये आपण आणू. आणि महाराष्ट्रातला शेतकरी हा जगातला श्रीमंत शेतकरी करण्याचं स्वप्न आम्ही बघितलेलं आहे आणि त्याला खऱ्या पद्धतीनं उतरवण्याचं आमचा विश्वास आहे आणि त्या पद्धतीनं काम राज्यात करू. सर, तुम्ही शेतकरी आत्महत्यांचा जो मुद्दा काढला तोच धरून मी रघुनाथदादा पाटील सरांकडे जाते. सर, खरं तर आत्तापर्यंत शेतकऱ्यांना अनेकदा कर्जमाफी झाली, त्यांना अनेक अनुदानं दिली गेली, अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला, तातडीनं त्यांना निधी दिला जातो, तरीही ना शेतकऱ्यांचं माफक प्रमाणात उत्पन्न वाढलेलं आहे, ना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या आहेत. आत्ताही आपण बघितले दर महिन्याचे आकडे आत्महत्यांचे, खास करून मराठवाड्यातले, हे शेकड्यात असतात. नेमकं गणित कुठे चुकतंय? शेतकरी आत्महत्याचा प्रश्न उपस्थित केला आणि तो खरं म्हणजे नाना पटोलेंच्या भाषणामध्ये संदर्भ आला. मी त्यांचा आभारी आहे, कारण गेले अनेक वर्ष आज आम्ही शेतीमध्ये चळवळीमध्ये काम करतोय. शेतकरी आत्महत्या या कर्जासाठी होत आहेत याच्याबद्दल काही दुमत राहिलेलं नाही. आणि कर्ज होतं याचं कारण खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, त्यामुळं कर्ज होतं आहे. ज्याचा खर्च जास्त आहे आणि त्या मानाने उत्पन्न येत नाही, त्याच्यामुळं हे कर्जबाजारीपणा आहे. आता याच्यासाठी काय करायला पाहिजे? याच्यासाठी जे करायला पाहिजे ते सोडून सगळं केलं जात आहे. म्हणजे आता प्रदीप पुरंदरेंचं माझ्या आधी जे काही भाषण झालं ते फार चांगलं त्यांनी मांडलं की पाण्याची दुरावस्था कशी महाराष्ट्रामध्ये होते. पाणी नाही असं त्यांनी मांडलं नाही. मग नानासाहेबांनी, नाना पटोलेंनी त्याच्यावरती चांगलं उत्तर दिलं की समृद्धी महामार्गाच्या जे काही 40-50 हजार कोटी रुपये त्या रस्त्यावर खर्च केले, ते जर प्रदीप पुरंदरेंनी दाखवलेले कॅनॉल दुरुस्त करण्यामध्ये आणि पाणी देण्यामध्ये जर केलं असतं तर मग पाणी तर मिळालं असतं. आता पाण्यासाठी आत्महत्या होत नाहीत हे लक्षात घ्या. पंजाबमध्ये इंच इंच जमीन पाण्याखाली आहे, मग पंजाबमध्येही आत्महत्या होतात. याचं कारण आहे ते त्या शेतीमालाला भाव जो आहे तो आहे आणि द्यायचं नाही हे काँग्रेसचं पहिल्यापासून. आणि हे कॉर्पोरेट सेक्टरला कच्चा माल स्वस्त मिळावा, त्यांना मजूर स्वस्त मिळावे, त्यांच्या मजुरांना स्वस्त खायला प्यायला मिळावं, याच्यासाठी ही शेतीची दुरावस्था झालेली आहे आणि ती कायम ठेवलेली आहे. मोदी साहेबांनी त्याच्यात काही फरक केला नाही, त्याच्यामध्ये उलट वाढ झाली. आणि त्यामुळं आत्महत्याचे आकडे हे आम्ही सांगायचो की महाराष्ट्रामध्ये महिन्याला 12-13 रोज 12-13 आत्महत्या होत आहेत. पण परवा आता पुढारीमध्ये आमच्या सगळ्या वर्तमानपत्रात बातमी आली की 100 दिवसामध्ये 1700 आत्महत्या झाल्या. म्हणजे रोज 17 आत्महत्या व्हायला लागलेल्या आहेत. आता हा आकडा मराठवाड्यात 500च्या वर आहे. हा जो मुद्दा आहे की कुठं कमी का कुठं जास्ती, याच्यापेक्षा आत्महत्या वाढत आहेत. सरकार बदलल्याने त्याच्यात काही फरक झालेला नाही, ही वस्तुस्थिती स्पष्ट आहे. आता हे करायला पाहिजे का नाही? काय करायला पाहिजे? साधी गोष्ट आहे. मगाशी कोणीतरी सांगितलं की वृक्ष लागवड करायची आहे.
मग सरकार येतं, पहिलं म्हटलं 3 कोटी वृक्ष 1च लक्ष, दुसरं सरकार आलं 15 कोटी वृक्ष 1च लक्ष. बरं, वृक्ष लावायचं म्हणजे काय असतं? 3 बाय 3चा एक खड्डा काढा, त्याच्यामध्ये मग पालापाचोळा भरा, त्याच्यात जरा वाळू घाला, त्याच्यावर जरा खत घाला, त्याच्यावर पुन्हा माती घाला आणि त्याच्यावर ते रोप लावा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्या वृक्षाला पुन्हा ट्री प्रोटेक्टर म्हणून, गार्ड म्हणून एक लोखंडी किंवा लाकडी गार्ड घाला. हे गणित जे काय आहे ते जवळजवळ एका झाडाला 1,000 रुपयापेक्षा जास्त आहे. आता मग 3 कोटी वृक्षाचं पुढच्या सरकारने 15 कोटी वृक्ष म्हणायचं आणि गुणिले 1,000 कोटी खर्च करायचे. याच्यातनं झाडं लागत नाहीत आणि झाडाचं ऑक्सिजन देतं, कार्बन डायऑक्साईड खातं हे मला माहिती आहे. पण शेतकऱ्यांनी लावलेली झाडं ऑक्सिजन देत नाहीत का? मग अशी एका वक्त्याने सांगितलं की म्युन्सिपाल्टीने लावावी, रस्त्याच्या कडेला लावावी, इथं लावा तिथं लावा. आम्ही जे लावलेले आहेत ते मोजून जर आम्हालाच त्याचे पैसे दिले तर आणखी आम्ही झाडं लावू ना. पण तो शेतकऱ्याला सरळ करायचं नाही, शेतकऱ्याला जिवंतच ठेवायचं नाही. अशा पद्धतीचं जे धोरण आहे, या धोरणामुळं शेतकरी आत्महत्या होत आहे ते लक्षात घ्या. मुख्य मुद्दा आहे तो जो समृद्धी महामार्ग आहे त्याच्यावरती खर्च केला, 40,000 कोटीचा रस्ता काढला. आणि नितीन गडकरी साहेब लय मोठं बोलत असतात, सगळेच मोठं आजकाल बोलतात. परंतु नितीन गडकरींनी काय सांगायचं तर अमेरिकेसारखे रस्ते करीन. माझं साधा महत्त्वाचा मुद्दा आहे, एवढाच तुम्हाला सांगतो, स्पष्ट करतो की आत्महत्या थांबायची असतील तर रस्ते बांधून थांबतील का? नाही थांबणार. बरं, अमेरिकेसारखे रस्ते झाले. माझं म्हणणं नानासाहेब एवढंच आहे की अमेरिकेचं दरडोई उत्पन्न किती आहे तिथल्या नागरिकांचं, तेवढं तुमच्या देशामध्ये दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी काही करणार आहे का नाही? अमेरिकेतलं दरडोई उत्पन्न वार्षिक 20 लाखाच्या घरात आहे. मग आता तिथंपर्यंत आपल्याला आपल्या माणसाला न्यायला पाहिजे का नको? आणि ते जर झालं नाही तर नुसते रस्ते अमेरिकेसारखे बांधून काय उपयोग? मग व्हायला काय लागलं त्या रस्त्यावर? ॲक्सिडेंट व्हायला लागले. आता मला सांगा मॅडम की ज्या देशामध्ये टायर रिमोल्डिंगचे व्यवसाय चालतात तिथं असल्या रस्त्याचं काम आहे का? रिमोल्डिंगचे टायर आपण वापरणार आणि ते 200 किलोमीटरच्या स्पीडने तिथं चालवायला जाणार, चालेल का ते? साध्या गोष्टी आहेत की आपल्याला योग्यता कळायला पाहिजे की ज्या देशामध्ये अशा पद्धतीच्या कार्स आहेत, अशा पद्धतीच्या टायर आहेत, अशा पद्धतीचे वस्तू, तिथं हे असले रस्ते काय उपयोगाचे आहेत तुमच्या? परंतु या सगळ्या गोष्टी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं चाललेल्या आहेत. शेतीचा अनेक अंगाने व्यासंग म्हणून आणि सगळ्या बाजूनी अभ्यास करायला पाहिजे. आता कोणीतरी सांगितलं की सेंद्रिय आणि याच्यामध्ये रासायनिक खताने कॅन्सर होतोय. भेसळीच्या दुधाने कॅन्सर होत नाही का? सगळं शेतकऱ्याच्या माथ्यावर मारायचं. पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो की जगामध्ये पुढारलेल्या देशांच्या पेक्षा आपल्या देशामध्ये खताचं, रासायनिक खतांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. परंतु लोक म्हणतात की रासायनिक खताचं जास्त आहे. बरं, जास्त आहे. पंजाबचं उदाहरण, कॅन्सर ट्रेनचं उदाहरण. पण पंजाबच्या लोकांनी उडता पंजाब नावाचं जे पिक्चर काढला त्यांनी खरं कॅन्सर होतोय, तिकडं कोण बघायला तयार नाही. पण सगळ्या शेतकऱ्याच्या माथ्यावर मारायचं असं नका करू. आम्ही गरीब असलो तरी जरा शहाणपण आहे आम्हाला सुद्धा. पण या सगळ्या पद्धतीने जे काही शेतकऱ्याला म्हणजे आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करण्याचं चाललंय. आता नवा कायदा यायला लागला आणखी की जर का फवारणी करताना मजुराला काही त्रास झाला किंवा शेतकरी स्वतः काही त्रास झाला, मेला, तर नुकसान भरपाई त्याचं राहिलं बाजूला, त्याच्यावरच केस दाखल करायची की तू बेजबाबदार वागला म्हणून. आणि सगळ्या कंपन्या सोडायचं की ज्या चुकीच्या पद्धतीनं वस्तू तयार करतात किंवा घातक तयार करतात किंवा ज्यांचं पर्सेंटेज बरोबर नाही त्याचं संशोधन करून त्या कंपनीला शिक्षा झाली पाहिजे असं नाही आहे. नवं बिल आता यायला लागलंय की असं काही झालं तर आत्महत्या करायची कामच नाही, ते आपल्यावरच गुन्हा दाखल होणार आणि तो गुन्हा दाखल होऊ नये म्हणून आपण तक्रार करणार नाही, अशी व्यवस्था आता व्हायला लागलेली आहे. तेव्हा या सगळ्या पद्धती दुरुस्त करत जायला पाहिजे आणि आपल्याला त्याच्यातनं मग मार्ग काढता येईल. निश्चित. आत्महत्या थांबायच्या असतील तर दुसरं काही करू नका, फक्त त्याच्या मानगोटीवर बसला तेवढं खाली उतरा, बाकी काहीच करू नका. निश्चित रघुनाथ दादांनी खूप महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा मांडलेला आहे.
शेतकरी संघटनेतलं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतलं युवा नेतृत्व, जे युवा शेतकऱ्यांसोबत सातत्यानं असतात, अनेक आंदोलनं त्यांनी केलेली आहेत, ते रविकांत तुपकरजी देखील आपल्यासोबत आहेत. तुपकरजी, तरुण शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहे सरकारकडून? जर 2040 पर्यंत तरुण शेतकरी हा देखील लखपती, कोट्याधीश व्हावा अशी त्यांची ही भावना आहे, मात्र त्यांना सरकारकडून हवंय काय? नाही, मुळामध्ये G24 तासनी जी ही शेतकरी परिषद घेतली आणि ही पंचतारांकित हॉटेलमध्ये घेतली, हीच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. 2040मधला जो आत्ताचा तरुण शेतकरी पुढं असेल, याच्या छोट्या छोट्या मिटिंगसुद्धा या 5 स्टार हॉटेलमध्ये होतील, असा तो शेतकरी आम्हाला पाहिजे. लक्षात घ्या. काय झालं, दादानी सांगितलं त्या पद्धतीनं, नानाभाऊनी पण अनेक मुद्दे या ठिकाणी सांगितले. बेसिक गोष्टी सोडून बाकी सगळं आम्ही करायला तयार आहे. जखम झाली मांडीला आणि पट्टी बांधतो डोक्याला, ताप आला आणि खोकल्याचं औषध द्यायला लागलाय, अशी आमची परिस्थिती आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या, आमच्या आईबाबापासून जसं दादानी सांगितलं त्या पद्धतीनं आम्हाला अक्कल आहे उत्पादन कसं वाढवायचं. सगळे देशातले लोक, राज्यकर्ते उत्पादन वाढवायच्या भानगडीत आहे, पण उत्पन्नाची भाषा कोणीच करत नाही. उत्पादन आणि उत्पन्नातला फरक याच्या बाबतीत कोणी बोलत नाही. लक्षात घ्या. किती उत्पादन वाढवायचं? समजा आम्ही सोयाबीनचं उत्पादन जसं ब्राझीलमध्ये एकरी 44 क्विंटल आहे, 34 क्विंटल आहे, ते सुद्धा आम्ही घेतलं असं गृहीत धरा, आणि तुम्ही जर आम्हाला क्विंटलला 200 रुपये दिले तर आम्ही काय करायचं? आणि हे जे चाललंय ना, आम्ही बळीराजा आहोत, शेतकरी तुम्ही बळीराजा आहे, तुम्ही अन्नदाते आहे, हे बळीराजा आणि अन्नदाता हे शब्द भंपक काढून टाका. आम्ही दाते नाही आहोत, आम्ही व्यावसायिक आहोत. आम्हाला व्यवसायाचा दर्जा द्या. दाता म्हटलं की फुकट. अन्नदाता म्हणजे काय? आम्हाला अन्नदाता म्हणायचं सगळं फुकट घ्यायचं आमच्याकडनं. हा धंदा पहिले बंद झाला पाहिजे. लक्षात ठेवा. बेसिक गोष्टी काय आहेत? तुम्ही पहिल्या वर्गातल्या पोराला जरी इथं आणून बसवलं तरी तो सांगेल की पूर्ण वेळ वीज द्या, पूर्ण वेळ आम्हाला पाणी द्या, आणि नवं तंत्रज्ञान आमच्यापर्यंत येऊ, पाय गुंतू नका, नवं तंत्रज्ञान येऊ द्यायचं नाही, आणि आम्हाला जगाशी स्पर्धा करायला लावायची. कसं काय शक्य होणार आहे? आमच्या पायात पाय बांधायचे आणि आम्हाला सांगायचं तुला स्पर्धा करायची आहे, असं चालणार नाही. लक्षात घ्या. एका बाजूला गावगाडे उद्ध्वस्त होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला शहरं फुलायला लागलेली आहेत. स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी त्याला इंडिया विरुद्ध भारत अशी संकल्पना त्या काळामध्ये मांडली होती. इंडिया फुलायला लागलाय आणि भारत मात्र उद्ध्वस्त होत चाललेला आहे. एका विशिष्ट समूहातलीच माणसं का आत्महत्या करत असतील याचा विचार खऱ्या अर्थाने करणं गरजेचं आहे, पण त्याचा विचार कोणी करत नाही. आत्महत्या आता रुटीन गोष्ट झालेली आहे. पेपरमध्ये आत्महत्येची बातमी सुद्धा आता एक कॉलम सुद्धा येत नाही. म्हणजे रोज मरे त्याला कोण रडे, अशी आमची अवस्था झालेली आहे. म्हणून मला असं वाटतं की आता जागतिकीकरण झालेलंच आहे, ते आता 100% पूर्ण येणारच आहे. मग ते जागतिकीकरणाची भाषा तुम्ही जर करणार असाल तर शेतकऱ्याच्याच बाबतीत जागतिकीकरण का नाही? उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, सोयाबीनचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये 50% आहे, कापसाचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये 18% आहे, ऊसाचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये 9% आहे, आणि भाजीपाल्याचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये 16% आहे. सोयाबीनच्या बाबतीतलं उदाहरण तुम्हाला सांगतो. या वर्षीचा म्हणजे या सीझनचा सोयाबीनचा 1 क्विंटलचा उत्पादन खर्च हा 5700 रुपये आहे, 5700 रुपये, आणि बाजारात मिळणारा भाव हा 4 ते 4,500 रुपये. आम्ही कसं जगायचं? कापसाचा या वर्षीचा म्हणजे गेलेल्या सीझनचा उत्पादन खर्च हा 8,300 रुपये आहे विदर्भ मराठवाड्यातला, आणि मिळणारा भाव 6,500-7,000 रुपये आहे. आम्ही जगणार की मरणार? आणि आपण कुठे कुठे ठिकाण लागावं लागलेलो आहे. त्यामुळं मला असं वाटतं की नवं तंत्रज्ञान आमच्यापर्यंत आलं पाहिजे. तुमचं बाकी तंत्रज्ञान कुठेही जरी गेलं तरी टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यामध्ये अजून अन्नधान्य निर्मितीचं तंत्रज्ञान तयार झालेलं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या बापाकडेच यावं लागेल, आमच्या गावाकडेच यावं लागेल. लक्षात ठेवा. आणि ते जर तुम्हाला करायचं असेल, एका बाजूला तुम्ही म्हणता उत्पादन वाढवा, आणि जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीनला तुम्ही आपल्या देशामध्ये परवानगी देत नाही. दादा बरोबर आहे का? म्हणजे GM सोयाबीनला तुम्ही इथं लावायला परवानगी देत नाही, पण GM सोयाबीनच्या तेलाच्या आयातीला परवानगी देता, आणि ते आपण खातो. आज जे आपण खाद्यतेल खातो त्याच्यामध्ये पाम तेल मिक्स आहे. पाम तेल हे खाण्यायोग्य तेल नाही आहे. पाम तेल हे हॉटेलिंगमध्ये वापरलं जातं, पाम तेल हे बेकरीमध्ये वापरलं जातं, आणि ते तेल आपण आणून खातो. म्हणजे दुटप्पी धोरण जे काय सरकारचं आहे, GM सोयाबीनचं तेल आमच्या माथ्यावर मारता आणि GM सोयाबीन लावायला आम्हाला का परवानगी देत नाही? म्हणून आमचं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये 2040चा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 2040चा शेतकरी कसा आहे असं तुमचं म्हणणं आहे. 2040ला जमिनी आमच्या ताब्यात राहिले पाहिजे, ही आमची पहिली मागणी आहे. या सगळ्या भांडवलदारांच्या ताब्यात जातील,
या सगळ्या कंपन्यांच्या ताब्यात जातील. पहिला मुद्दा आहे की आमच्या जमिनी भांडवलदारांच्या ताब्यात देऊ नका, कंपन्यांच्या ताब्यात देऊ नका, आमच्या जमिनी ह्या आमच्या ताब्यात ठेवा आणि मग आपण पुढे विचार करू 2040चा शेतकरी कसा असेल. यांचं काय झालं, राज्यकर्त्यांचं आणि तथाकथित बुद्धिवाद्यांचं, शेतकरी हा गरीब असला पाहिजे, शेतकरी हा फाटका असला पाहिजे. आता आमच्यासारखे लोक जरा बरे कपडे घालतात तर लोक म्हणतात स्टारचे कपडे घालतात, मग आम्ही घालू नये का? आम्हाला वाटत नाही आमच्या बायकोला घेऊन फॉरेनला फिरायला जाऊ? आम्हालाही वाटतं परत पंचतारांकित हॉटेलमध्ये, आम्ही पण माणसं आहे ना, लक्षात घ्या. इंडियाची बरोबरी आम्हाला पण करायची आहे भारतातल्या लोकांना. त्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्याकडे बघण्याची जी काही व्याख्या आहे, जो दृष्टिकोन आहे, तो सगळ्यांनी बदलला पाहिजे, या मताचा मी आहे. आणि इंडियाच्या बरोबरीत भारतातला शेतकरी आला पाहिजे, गावगाड्यातला, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि दुसरं, पीक पेऱ्याचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या देशाला साखर किती लागते, तुरडाळ किती लागते, तेल किती लागतं, आणि त्यानुसार त्याचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. त्याचं नियोजन काहीच नाही आहे. एक काळ असा होता की हा भारत, हा हिंदुस्थान तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता. आज आम्ही दरवर्षी 75 ते 80 हजार कोटीचं तेल आयात करतो. मग तेल बिया लावायला तुम्ही प्रोत्साहन का देत नाही आम्हाला? त्याच्या बाबतीतलं काही धोरण का ठरवत नाही? ऑर्गॅनिक शेतीचा विषय या ठिकाणी निघाला. ऑर्गॅनिक तुम्ही उत्पादन वाढवायची भाषा करता, दुसऱ्या बाजूला ऑर्गॅनिक शेतीची पण भाषा करता. ऑर्गॅनिक शेती करताना काही हिस्सा हा ऑर्गॅनिक शेतीचा ठेवा, काही हिस्सा असा ठेवा. अशा पद्धतीचं नियोजन झालं पाहिजे. 75-80 हजार कोटीचं तेल जर आयात करायची वेळ आपल्यावर येत असेल तर आपण कुठल्या दिशेने निघालेलो आहे? आम्ही लावायला तयार आहात, तुम्ही आम्हाला प्रोत्साहन द्या. तुम्ही आम्हाला तेलबियांना प्रोत्साहन देत नाही, तुम्ही पाम तेलाला प्रोत्साहन द्यायला लागलेले आहे, तुम्ही दुसऱ्या तेलाला प्रोत्साहन द्यायला लागलेले आहे. जीएम मोहरीला इथं परवानगी आम्हाला देत नाही. म्हणून मला असं वाटतं की जखम मांडीला आणि पट्टी शेंडीला अशा पद्धतीचं हे सगळं सुरू आहे. शेतमालाला तुम्ही उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या. हा मोबाईल जर 5,000 रुपयाला बनला असेल तर ग्राहकाला 10,000 रुपयाला विकला जातो. आणि हा मोबाईल जर 5,000 रुपयाला बनला आणि विकताना जर 2,500ला विकला तर तो आत्महत्या करेल ना, गळफास घेऊन मरेल ना तो माणूस. तीच अवस्था आज आमची. इतकं बेसिक ही गोष्ट आहे, लक्षात घ्या. पण सरकारच्या योजना पण कशा आहे? समजा सरकार एक योजना आणतं की एका गावामध्ये आम्हाला सगळ्या लोकांना तेलाच्या बॉटल वाटायच्या आहेत, खोबरेल तेलाच्या. आम्ही नवीन स्कीम आणली आहे, पण अट आणि निकष कायम आहेत. अट असा आहे की ज्याच्या डोक्यावर एकही केस नसेल त्याला ती तेलाची बॉटल मिळणार. हा, आणि वर कंगवा देणार अजून. असे गावातला एखादा माणूस नाही गेला की ज्याच्या डोक्यावर एकही केस नाही. आणि मग पेपरमध्ये, टीव्हीमध्ये हेडलाईन येणार की सरकारने तेलाच्या बॉटल केल्या या गावामध्ये. आणि ह्या योजना सगळ्या भंपक आहेत. मला असं वाटतं की बेसिक गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. तेलंगणामध्ये जसं त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या थांबवण्यासाठी काही बेसिक गोष्टी केल्या, खऱ्याला खरं म्हटलं पाहिजे. पूर्णवेळ वीज द्या, लिफ्ट इरिगेशन करा. जसं सरांनी सांगितलं, पुरंदरे सरांनी, की पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. शेतमालाचा भाव सोडून सगळ्या गोष्टीवर सगळे बोलतात, त्याच्यावर का आम्ही बोलत नाही? आमची गरज पैशाची आहे. आमच्या पोरांचे लग्न व्हायला लागलेलं नाही आहे. म्हणजे आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं मॅडम की शेतकऱ्यांची संघटना बांधल्यापेक्षा या बिना लग्नावाल्या पोरांची संघटना बांधली तरी मोठी होऊ शकते महाराष्ट्रात. लक्षात ठेवा तुम्ही. प्रत्येक गावात 100-100, 200 पोरं बिना लग्नाचे आहेत. चांगली सुंदर पोरगी असली तर नोकरीवाल्याला जाती, नाकरवाळ्यानं बरी असली, रंगान सावळी असली तर दुकानदाराला व्यापाराला जाते. 3 नंबर आमच्याकडं. पोरगं यमाडा, पोरगी यमाडी. आता 3 नंबर पण नाही आहे. हा तर सगळीकडेच आहे. म्हणजे 100-100 पोरं बिना लग्नाचे. काय आमच्यात कमी आहे का? पण आमच्याकडे पैसे नाहीत, लक्षात घ्या. आर्थिक संपन्नता नाही आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं साहेबाची पोरगी काय म्हणती? शेतकरी नवरा नाही म्हणती. ज्या दिवशी आमच्या सोयाबीनला चांगला भाव मिळेल, ज्या दिवशी आमच्या कापसाला चांगला भाव मिळेल, त्या दिवशी पुण्याची पोरगी सुद्धा म्हणेल साहेबाची पोरगी काय म्हणती? आम्हाला गावाकडचा शेतकरी नवरा पाहिजे म्हणती. अशा पद्धतीचं वातावरण येणाऱ्या काळामध्ये तयार झालं पाहिजे. आर्थिकदृष्ट्या संपन्न करा. आमचं पोरगं युरोपला शिकायला जाऊ द्या, आमचं पोरगं जपानला शिकायला जाऊ द्या, आमचं पोरगं जिल्हा परिषदेच्या शाळेत आणि तुमचं पोरगं कॉन्व्हेंटमध्ये. कसं चालणार ते? हे इंडिया विरुद्ध भारतातली दरी वाढत चाललेली आहे. हां, नानाभाऊ म्हणतात जिल्हा परिषद शाळेमध्ये मास्तर नाही, अशी सगळी अवस्था आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जगाच्या स्पर्धेमध्ये जर का आम्हाला शेतकऱ्यांना तुम्हाला उतरवायचं असेल तर तुम्ही आम्हाला फिट करा, बेसिक गोष्टी आमच्या पूर्ण करा. जगाशी आम्ही स्पर्धा करून दाखवतो, चांगल्या क्वालिटीचा शेतमाल पिकून दाखवतो आणि भारतातला शेतमाल हा जगातला सगळ्यात चांगला शेतमाल असेल अशा पद्धतीने आम्ही नाव करून दाखवतो. फक्त बेसिक जसं उद्योगाला आणि कारखानदारीला तुम्ही गोष्टी पुरवता त्या गोष्टी आम्हाला पुरवा, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. सरांनी खूप खूप महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत आणि त्यांनी सरकारकडे रोख केलेला आहे की सरकार उदासीन आहे, कुणाचंही सरकार येऊ देत. पटोले सरांकडे हाच मुद्दा घेऊन जायचा. पटोले सर, आजही राज्यातलाच नाही तर देशातले
49% जनता ही शेती आणि शेतीपूरक व्यवसायावरती अवलंबून आहे. तरीही शेतीकडे इतकं दुर्लक्ष कसं काय होतं? म्हणजे साधी वीज दिवसा पाण्याचा मुद्दा आहे त्यांनी सांगितला, हमी भावाचा शेतमालाचा मुद्दा आहे. या सगळ्यांबाबत काही ठोस उपाययोजना करण्यात नेमक्या अडचणी काय असतात आणि जर ते पुरवलं गेलं तर सरकारला काय प्रॉब्लेम होणार आहे? मला हे मुद्दे पुढे येतील हे मला माहीत होतं, म्हणून मी सुरुवातच त्यापासून केलेली होती. रघुनाथ दादा आणि आमचे युवा शेतकरी तुपकरजी यांची शेतकऱ्यांसाठी लढाई अनेक वर्षाची आहे आणि माझी पण आहे. मी हे शेतकरी संघटनेत काम करत राहिलो, मी आमदार खासदार बनून मी या सगळ्या व्यवस्थेमध्ये लढत राहिलो आणि मी जे काही जवळून शासन पाहिलं ती काही परिस्थिती आहे ती मी सांगण्याचा एक छोटा प्रयत्न केला. मग असं कॅन्सरचा प्रश्न निघाला. कॅन्सरचा प्रश्न तुम्हाला आता अलीकडे तर तुम्हाला सांगतो की जे काही लेटेस्ट आकडे आहेत, कोरोनाच्या नंतर आपण जे लस घेतली आणि रेमडेसिवीरचं इंजेक्शन घेतलं तेव्हापासून हार्ट अटॅक वाढला, कॅन्सर मोठ्या प्रमाणात वाढलं आणि आता आपल्याला लक्षातच येत नाही की आज आपल्याबरोबर आहे तो दुसऱ्या दिवशी मरण पावला, अशा परीच्या बातम्या आपल्याला येतात. रघुनाथ दादांनी म्हणाला त्याप्रमाणे पण ह्या सगळ्या गोष्टीचा आरोप शेतकऱ्यावर जातो. आम्हाला असं वाटतं की अन्नदाता हा जो आहे म्हणजे चांगलं काम करायचं आणि त्यांनीच शिवा खायची अशी परिस्थिती आहे. याच्यामधला खूप मोठा सुधार आहे, कारण मी मगाशी सांगितलं की महाराष्ट्र असं एक राज्य आहे की या राज्यामध्ये नैसर्गिक विपुलता मोठ्या प्रमाणात आहे. माणसं चांगली आहेत हे मी मगाशी सुरुवातीला सांगितलं. आम्हाला विद्युत कमी पडू शकत नाही, आम्हाला शेतीला पाणी कमी नाही, सगळ्या गोष्टी आमच्याजवळ उपलब्ध आहे. पण आमची नियत त्याच्यामध्ये आडवी येत होती, कारण की सत्तेमध्ये आपण एक गोष्ट पाहिली की काही उद्योजक त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पुढे येतात आणि त्यांच्यासाठी धोरणं बनतात काय असा प्रश्न अनेकदा लोकांच्या समोर पडत आहे. जसं यावर्षी कापसाचा भाव मगाशी तुपकर सांगत होते की शेतकऱ्यांच्या घरात आत्ता कालपर्यंत कापूस पडलेला आहे, आताही पडलेला आहे अनेक लोकांच्याकडे की 12-13 हजार रुपये भाव आम्हाला मिळेल, कारण की 2-3 वर्षाच्या पहिले कापसाला भाव चांगला होता. मागच्या वर्षी पण जवळपास 11-11.5 हजार रुपये मिळाले. 11,500-12 हजारापर्यंत होता. या वर्षाला शेतकऱ्यांना वाटलं की आता 7,000 रुपये आहे, आम्हाला आता भाव वाढतील पुन्हा, म्हणून कापूस घरात ठेवला. कापूस घरात ठेवल्यानंतर काय होतं की कापूस हा सगळ्यात डेंजर काम असतं. उन्हाळ्यात तर फारच त्याची भीती असते की रात्री केव्हा जळेल आणि पूर्ण घर आणि आम्ही पण मरू. तरी ह्या भीती असतील तरी शेतकऱ्यांनी हिंमत करून 2 पैसे जास्त मिळेल म्हणून कापूस घरी ठेवला. त्या कापसामध्ये छोटे हे येतात किडे आणि ते अंगावर आले की ते चर्मरोग होतात आणि ते सगळं सहन करून तो शेतकरी वाट पाहत बसला, पण शेवटपर्यंत कापसाचे भाव वाढले नाहीत. अखेरी कापूस असेल, सोयाबीन असेल, धान असेल, ज्वारी असेल, कांदा असेल, जी मुख्य पिकं आपल्या महाराष्ट्रातली आहेत. साखरेचं थोडंसं आपलं ठरलेला कार्यक्रम आहे तो देश पातळीवरचा, ते रघुनाथ दादा त्याच्यावर चांगलं सांगतील, मी बोललं तर ते तो दुसरं लागेल. पण मी तुम्हाला सांगतो की ही जी काही मोठी संख्या सोयाबीनचं आहे, कापसाचा पेरा आहे, धानाचा पेरा आहे, ज्वारीचा पेरा आहे, कांद्याचा पेरा आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, भाजीपाला आहे. आता महाराष्ट्रामध्ये आपण भाजीपाल्याचं 16% जे सांगितलं की भाजीपाला आम्ही पिकवतो पण त्याला ठेवायलाच जागा नाही आहे, कोल्ड स्टोरेज आमच्याकडे ती व्यवस्था नाही आहे. त्यामुळे आमच्याजवळ आज भाजी निघाली तर उद्या आम्ही त्याला तातडीनं नाही केली तर ते खराब होतं. म्हणून जे काही स्वस्तात विकायचं ते, पण त्याला लागणारा जो खर्च आहे त्याला आपण त्या शेतकऱ्याला देऊ शकत नाही. मी मगाशी एक गोष्ट सांगितली की मी मुद्दाम मला ऐकायचं आहे सगळ्यांचं, कारण की अखेरी मी स्वतः शेतकरी आहे, माझं दुखणं मीच मांडायचं नाही, म्हणून मी आता शासन व्यवस्थेमध्ये गेलो आणि ते कसं दुरुस्त करायचं. मी तुम्हाला सांगतो, आम्ही तुम्हाला जे काही तुम्हाला अपेक्षित महाराष्ट्रामध्ये शेतकरी, मी देशाचं सांगत नाही आज, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बद्दलच्या ज्या आस्था आपल्या सगळ्यांच्या आहेत त्या पूर्णत्वास कशा न्यायचं त्याचा प्लॅन आमच्याजवळ तयार आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की आता ते वातावरण दादा, आता तुमच्या सगळ्या कृपेनं वातावरण तयार झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुढचं सरकार पण जनतेच्या आशीर्वादानं आमचं येईल असं जे चित्र आहे. आता ते वेळेवर काय टी व्हीवाले करतात मला माहिती नाही कारण सध्या आता मीडियाचं मुळीक साहेब, मीडियाचं काही सांगता येत नाही, केव्हा कोणाची हवा कुठं करतील काही सांगता येत नाही. पण जे काही आम्हाला, मी तुम्हाला सांगतो की
आमच्याकडून अपेक्षा आहेत लोकांच्या. लोकांनी प्रयोग केला. दादानी मगाशी सुरुवातीला सांगितलं की काँग्रेसचे धोरण चुकलं, पण आता त्याच्यापेक्षा जास्त चुकलं. पण आता राहुल गांधीजी जे आता कन्याकुमारी ते काश्मीर जे पैदल आलेत आणि ते असंख्य लोकांना भेटलेत. मी स्वतः महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासोबत होतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टी जवळून शिकल्यात. आपल्याला जुन्या काळातल्या कथा यायच्यात की राजा जिथपर्यंत लोकांमध्ये जाऊन लोकांचे दुःख कळत नाही त्याला तिथपर्यंत काय असेल, नाही तर तो खाली तो दरबारी जो सांगतो तोच राजा करतो आणि मग त्या पद्धतीनं राज्य चालते आणि देश चालते. पण आता राहुल गांधींच्या याच्यामधलं मी जे काही जवळून पाहिलं त्यांनी अनेक लोकांच्या भावना आणि शेतकऱ्यांबद्दलची आस्था आणि विशेष करून या देशातल्या विविध जाती धर्माची लोक, कारण की त्यांनी एक सगळ्यात मोठं सोल्युशन त्याच्यातलं काढलं की जातीनिहाय जनगणना हा एक विषय. कारण की प्रत्येक क्षेत्रात नुसतं शेतीवरच आधारित हा भाग नसतो. कुटुंबामध्ये जसं आमची मुलं असतील मुली असतील, जसं यांनी सांगितलं की 5 तारखेत आमची मुलं का नाही जाणार, विदेशात काय शिकायला जाणार नाही. आता आपल्या देशामध्ये काय झालं की जातीनिहाय जनगणना झाली नाही तर कोण गरीब आहे, कोण श्रीमंत आहे, कोणाला राहायला आहे की नाही, कोणाचे पोरं शिकलेत की नाही, त्याचे आकडे आपल्याजवळच नाही. 1931 पासून अनेकदा या विषयावर चर्चा झाली, पण ही चर्चा कधी झाली नाही. पण आता मी तुम्हाला सांगतो की सर्वांगीण विकास, कारण की शेतीच्या मालाला भाव मिळाला तर आता आपण एज्युकेशन महाग झालं आहे, मेडिकल महाग झालेलं आहे, कुठल्याही व्यवस्थेमध्ये आज स्वस्त नाही राहिलेलं आहे. मग आमच्या पोरांना त्या स्पर्धेमध्ये शिकवायचं असेल तर ती शासनाची जबाबदारी आहे आणि जिथपर्यंत शासनाला ह्या सगळ्या गोष्टीची माहिती नसेल तिथपर्यंत त्या गोष्टी पुढंच जाऊ शकत नाही. आणि म्हणून आमचा जो प्लॅन आता आहे, जो काही आपण इतके वर्ष शासनावर दोष देत होतो, पण जेव्हा या मातीतला माणूस आणि त्या व्यवस्थेतून निघालेल्या माणसाला जेव्हा ह्या संध्या मिळतात तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि मला विश्वासानं मी तुम्हाला सांगतो, मी जाहीरपणे सांगतो, कारण की आपण इतकेच लोक नाही, लाखो कोट्यावधी लोक हा कार्यक्रम पाहतात आहेत. मी खासदारकी सोडली तर या शेतकऱ्यांचाच मुद्दा होता. मी काही सत्तेसाठी काही आमची लढाई नव्हती, म्हणजे बाकीसारखी गिनती काही प्रत्येकाला मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाचं योग असतं आणि त्याच्या आधारावर तो माणूस त्या व्यवस्थेला दुरुस्त करू शकतो. महाराष्ट्रामध्ये मी विश्वासानं सांगतो की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही राज्याचं नाही, आमच्या राज्याचं उदाहरण जगामध्ये देतील अशा पद्धतीची नुसतं देशातच नाही जगामध्ये देतील. आम्ही पण या राज्यामध्ये, कारण की आत्ता विद्युत व्यवस्था आमच्याजवळ नाही आहे, आम्ही सगळ्या व्यवस्था कोणाकोणाच्या हातात दिल्या त्याचा मी उल्लेख करायला काही गरज नाही, सगळ्यांनाच माहिती आहे. आता जिथं प्रॉफिटेबल व्यवस्था विद्युतची आहे ती मुठभर लोकांच्या ताब्यात गेली. जिथं घाट्याचा सौदा आहे तिथं ती आमच्या शासनाकडे आहे आणि त्याची कारणं पण वेगळी वेगळी आहेत. त्या सगळ्या कारणांना बदलवू आपण. आणि कारण की या शेतकऱ्यांच्या शेतीला विद्युत न मिळणं, कारण की आम्ही लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातूनही खूप आमच्याकडे फ्लो इरिगेशन कमी आहे आणि लिफ्ट इरिगेशन आपलं जास्त आहे. त्यामुळे विद्युतची व्यवस्था ही आपली तेवढीच काळाची गरज आहे. नाही तर उभं पीक वाहतं. आता तर परिस्थिती अशी आहे, मी आता दौरे करून आलो तर जिथं पीक उभं झालं तिथं आता पाऊस पडत नाही आणि पाऊस पडत नाही तिथं पाणी पाहिजे आणि पाणी पाहिजे पण लाईट नाही, त्यामुळे तसंही नुकसान होत आहे. आणि म्हणून हे सगळी परिस्थिती दुरुस्त करणं एवढंच आमच्या हातात आहे आणि ते करू. खरं तर 2014ला जेव्हा मोदी सत्तेत आले होते 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असं ते म्हणाले होते. परिस्थिती काय आहे हे इथे बसलेल्यांना माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहिती आहे. तेव्हा आता काँग्रेसकडून जे आश्वासन देण्यात आलेलं आहे ते सत्तेत आले तर ते पूर्ण व्हावं अशीच अपेक्षा करतो, कारण का शेतकऱ्यांचं भलं व्हावं ही सगळ्यांची भावना आहे. या मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना मला रघुनाथदादा पाटील आणि तुपकरांना प्रश्न विचारायचा आहे की 2040 पर्यंत जर शेतकरी समृद्ध व्हायचा असेल तर कोणते ठळक मुद्दे वाटतात की ज्याकडे प्रामुख्याने पुढच्या 17 वर्षात सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे? नानाभाऊंनी महाराष्ट्राची संपन्नता जी सांगितली ती मी पूर्ण मान्य करतो आणि त्या मुद्द्याला मी स्पर्शही करत नाही, कारण ते ॲडमिटेड फॅक्ट आहे. मुद्दा आहे तो तुम्हाला जे 2024चं शेतकरी सक्षम करायचा आहे तर त्याच्यासाठी थोडंसं मागं जावं लागेल. आमच्या म्हणजे आम्ही जे काही चळवळ केली ते आदरणीय कैलासवासी शरद जोशींच्या नेतृत्वाखाली केली आणि 1980 पासून आम्ही या चळवळीत आहे.
महाराष्ट्राचं एक भाग्य असं आहे की 1880 साली महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ब्रिटिश सरकारवर चालवला आणि बरोबर 100 वर्षांनी शतकाचा मुजरा म्हणजे शेतकऱ्याचा आसूड शतकाचा मुजरा हा शरद जोशींनी पुन्हा सरकारवर चालवला. त्यावेळेला ब्रिटिश हे परके होते. आता आम्ही चालवलं ते आसूड चोरा नरमाईने चालवला, कारण आमचं सरकार आहे, लोक आमची आहेत, गोरे गेले काळे आले असा त्याचा आम्ही उल्लेख करतो. मुद्दा आता असा आहे की शेतकरी आत्महत्याचा प्रश्न जटिल आहे आणि त्याच्यावरती बरीचशी चर्चा चाललेली आहे. आणि मग सरकारकडनं त्या काळात मनमोहन सिंग एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून जे काही आत्तापर्यंतचे पंतप्रधान झाले त्यात सर्वात चांगला पंतप्रधान म्हटलं तर मनमोहन सिंग झाले, हे लक्षात घ्या. पण ते एका पक्षाचे होते आणि त्यांनी शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही एक चांगल्या शास्त्रज्ञाकडनं म्हणजे डॉक्टर MS स्वामीनाथनकडनं याचा पाठपुरावा करतो. मुद्दा एक लक्षात घ्या की आम्ही जे काही शरद जोशींनी मांडणी केली की शेतकऱ्यांना भाव मिळत नाही म्हणून आत्महत्या, डॉक्टर MS स्वामीनाथननी काय सांगितलं, त्यांनी रिपोर्ट दिला. 2004ला त्यांची स्थापना झाली त्या गटाची, त्यांनी 6ला रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमध्ये सांगितलं शेतकरी आत्महत्या थांबायची असतील तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या 1.5 भाव दिला पाहिजे. आता 1.5 भाव दिला पाहिजे म्हटल्यानंतर आम्हाला आनंद झाला की वा आमचीच मागणी त्यांनी पुढे रेटली. परंतु दुर्दैव असं आहे नाना भाऊ की तुमच्या पक्षाचं सरकार होतं आणि 2006 पासून 2014 पर्यंत सलग 8 वर्ष हा अहवाल तुमच्याजवळ होता. मग काय केलं त्याचं काही केलं नाही. पण आता त्या गुजराती बनी होते मोदी, त्यांनी त्याचा फायदा घेतला. ते म्हटले हे तुमच्याकडं पडलेला अहवाल आहे आणि 1.5 भाव द्यायचा, तर त्यांनी जाहीरनाम्यामध्ये लिहिलं की आम्ही जर सत्तेवर आलो आणि या देशातल्या लोकांनी जर आम्हाला सत्ता दिली तर आम्ही शेतकऱ्यांना 1.5 भाव देऊ. आता हे लक्षात घ्या की आम्ही काही गप्प बसलेलो नव्हतो. आता त्यांनी सांगितलं, देशातल्या लोकांनी विश्वास ठेवला, आम्ही ठेवला, आम्ही मतदान केलं, ते सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर काय की आम्ही काँग्रेसचं सरकार असताना 2006ला रिपोर्ट आल्यानंतर 2009ला कन्सोर्शियम ऑफ इंडियन फार्मर्स असोसिएशन सिफा नावाची जी आमची राष्ट्रीय संघटना आहे की आज मी तिचा अध्यक्ष आहे, त्या संघटनेच्या वतीने सुप्रीम कोर्टात आम्ही एक पिटिशन दाखल केलं होतं. त्या पिटिशनला काँग्रेस सरकारने काही उत्तर दिलं नाही. तारीख पे तारीख 2009 पासून 14 पर्यंत चाललं. 14ला यांचं सरकार आलं आणि 15ला पुन्हा आम्ही ते पिटिशन ओपन केलं. तुम्हाला गंमत सांगतो की त्या पिटिशनमध्ये आम्ही म्हणलं की हो यांनी जाहीरनाम्यात मान्य केलेलं आहे, आता यांचं सरकारही आलेलं आहे, तर हे करायला लावा. तर मोदींनी तारीख बिरीख काही मागितली नाही. पहिल्याच दिवशी सरकारच्या वतीने 1ल्याच तारखेला त्यांनी ॲफिडेविट फाईल केलं की आम्ही असे भाव देणार नाही, इट विल डिस्ट्रॅक्ट द मार्केट. म्हणजे इतका लबाडी ही कधी आम्ही पाहिली नव्हती याच्यापूर्वी. लक्षात घ्या की याच्यामध्ये मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की याच्यामध्ये एकही पक्ष देशातला नाना भाऊ शेतकऱ्यांच्या बाजूचा नाही आहे. काँग्रेसने केलं नाही ते नाही, आम्ही मोठ्या विश्वासाने या मोदींना पंतप्रधान केलं, त्यांचं सरकार आणलं. बरं आम्हीच केलं असं नाही, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत मुफ्ती मोहम्मद सईदच्या पाठिंब्यावर त्यांचं काश्मीरमध्ये सुद्धा सरकार झालं. आता आणखीन काय जनमताचा पाठिंबा द्यायचा म्हणजे किती द्यायचा? एवढं एका पक्षाचं बहुमताचं सरकार आल्यानंतर दिलेली आश्वासनं पाळली जात नाहीत. 15 लाखाची तर गोष्ट सोडूनच द्या, ते तर चुनावी जुमलाच झाला. पण शेतीमालाच्या भावाचाही तसंच झालं. मुख्य मुद्दा असा आहे नाना भाऊ की या देशामध्ये खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर एक शेतीलाच फक्त खुली अर्थव्यवस्था लागू होत नाही आहे. आणि याच्या बाबतीमध्ये जे काही तुपकर्णी GM सीटच्या बाबतीत किंवा खुली अर्थव्यवस्थेच्या बाबतीत किंवा इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट रद्द करण्याच्या बाबतीत आपल्याच पक्षाच्या कारकिर्दीत हे सगळे शेतकरी विरोधी कायदे झाल्यात, हे सगळे नव्या परिशिष्टात टाकल्यात आणि त्याच्या विरोधात आम्हाला कोर्टातही जाता येत नाही. ही सगळी तरतूद म्हणजे दुर्दैवाने तुमच्या पक्षाच्या काळामध्ये झालेली आहे. आणि वाईट काय आहे की सरकार बदलल्यानंतर सुद्धा त्यात काही फरक पडायला तयार नाही आहे. म्हणजे या देशातले सगळे राजकीय पक्ष हे शेतकऱ्याच्या लुटीवर आहेत. त्याचं कारण असं आहे की कॉर्पोरेट सेक्टर या राजकीय पक्षानं पैसा पुरवतोय. आम्ही हे फार जबाबदारीने बोलतो, कारण आम्ही ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी बोलतो त्यावेळेला तुमच्या पक्षाकडं 2000 कोटी शिल्लक होते. आम्ही माहितीचा अधिकार आल्यानंतर प्रश्न टाकला
की बाबा तुमच्या पक्षाकडे किती पैसे आहेत. 2,000 कोटी काँग्रेसकडे होते आणि त्यावेळेला हा भाजपा विरोधी पक्षात होता, त्यांच्याकडे 800 कोटी होते. आणखी अनेक पक्षांच्याकडे काय काय होते. आम्ही या पक्षांना विचारलं की बाबा तुम्हाला हे पैसे कोणी दिले. देणगीदारांनी दिले. आम्ही त्यांना पुन्हा विचारलं की देणगीदारांची नावं द्या. त्यांनी सांगितलं की हे जो RIT आहे, राईट टू इन्फॉर्मेशन, हा अधिकार, हा जो काही कायदा आहे तो राजकीय पक्षांना लागू होणार नाही अशा पद्धतीचा निर्णय घेतला. आणि त्याचा परिणाम नाना भाऊ असा झाला की आज 2,500 राजकीय पक्ष झाले. माझ्यासारख्याकडे जर 10,000 कोटी मी जमवले असतील आणि ते जर का सरकारला चौकशी करता येणार नाही अशी व्यवस्था करायची असेल तर मग मी राजकीय पक्ष काढतो आणि माझा पक्ष हा माझ्या घरापुरताच असतो आणि ते पैसे माझ्या पक्षाच्या नावावर राहतात, कोणी त्याची चौकशी करत नाही. असा जर सगळा करप्शन ओरिएंटेड उद्योग चालला त्या देशामध्ये. आता विमा आहे साधा, पहिलाही विमा होता, नंतर आता पंतप्रधानांनी मोठा गाजावाजा पंतप्रधान फसल विमा योजना. इतका करप्शन ओरिएंटेड आहे. आता या सरकारने 1 रुपयात केलं. करा, तुम्हाला रुपयात करा नाही फुकट करा, काही नाही त्याचा संबंध, पण मिळत नाही त्याचं काय. निश्चित तेव्हा फक्त घोषणा केल्या जातात, मात्र सत्तेत आल्यानंतर त्याची अंमलबजावणी फारशी होताना दिसत आता नाही. मी तुम्हाला सांगतो की सत्तेवर आल्यानंतर त्यांनी तर केलं नाही. शरद जोशींनी मांडणी केली होती की जसं मार्शल प्लॅन होता की हरलेल्या दुसऱ्या महायुद्धामध्ये जे हरलेले देश होते त्यांच्यावर कर लावत होते जिंकलेले लोक, तर मार्शल म्हणले ते हरलेले आहेत, त्यांना उलट मदत करा, त्यांना उभं केलं तरच तुमचं जग चालेल. तसं शरद जोशींनी सांगितलं की या लढाईत भारत विरुद्ध इंडिया शेतकरी हरलेला आहे, गलितगात्र झालेला आहे, आज आत्महत्येच्या कड्यावर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मदत केल्याशिवाय उपयोग नाही. मग आता शेतकऱ्यांना मदत करा हे महाराष्ट्रात किती वर्षापासून सांगतोय आम्ही, कुणी ऐकायला तयार नाही. आज आता मला वाटतं आता तुपकरांची दिशा तिकडे दिसते, त्यांनी चंद्रशेखर रावचं उदाहरण दिलं की आता एकरी 10,000 रुपये, एकरी 10,000 की जो पक्ष आणि जे सरकार तेलंगणामध्ये देतंय, वीज फुकट देतंय, पाणी फुकट देतंय. नाना भाऊ तुम्ही जर सांगितलं असतं, ऐका जरा, तुम्ही जर आम्हाला सांगितलं असतं की महाराष्ट्रात आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला एकरी 10,000 रुपये देतो, वीज मोफत देतो, पाणी मोफत देतो, अहो काय आम्ही तुम्हालाच दिलं असतं ना, कशाला चंद्रशेखर रावकडे गेलो असतो आम्ही. परंतु हे जे काही चाललंय आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये, शेतकरी लुटीचं धोरण जे आहे त्याच्यासाठी काहीच करायची गरज नाही. तेलंगणामध्ये आमच्या महाराष्ट्रापेक्षा मॅडम जास्त आत्महत्या होत्या. केवळ चंद्रशेखर रावनी एकरी 10,000 पेरणीच्या आधी अनुदान आणि वीज फुकट, पाणी फुकट, काय लागतं शेतकऱ्याला. आम्ही काय घरावर सोन्या चांदीची कौलं मागतोय, पण एवढं मिळाल्यानंतर आमचं पेरणी, शेती बिती सगळं सुरळीत होतंय. पिकवलेल्या मालापैकी 7,000 केंद्र सुरू करून ते आता सगळं खरेदी करतायत, आमचा मालही घेत नाही तुम्ही. म्हणजे ह्या सगळ्या पद्धती, सरकार कोणाचं जरी भाऊ आलं तरी पण परिस्थिती शेतकऱ्यांच्या दृष्टीने महाराष्ट्रात अत्यंत वाईट आहे. कारण राजकारणी, मला 1 मिनिट मॅडम द्या, की सभान बाजार समित्या राजकारण्यांच्या ताब्यात आहेत का नाही. दूध संघ कोणाच्या ताब्यात आहेत, कोण दूध संकलन करतं, यांचे बाप ज्यादे काही गवळी होते का, सगळ्यांनी काढले दूध संघ. का काढले, तर यांच्या हातात आता साखर कारखाने, यांच्या हातात सगळं धोरण. म्हणजे खुली व्यवस्था आली, तुपकर म्हटले तर साखर कारखान्यातल्या अंतराची अट निघत नाही. का निघत नाही नानासाहेब, का निघत नाही. काँग्रेसच्या राजवटीत निघत नाही, भाजपच्या राजवटीत निघत नाही. कोणत्या उद्योगधंद्यात आहे का किंवा याचं दुकान चाललं पाहिजे म्हणून 2 किलोमीटर दुसरं दुकान काढायचं नाही, वकिला शेजारी वकील करायचं नाही, आहे का. हॉटेल शेजारी हॉटेल काढायचं नाही, आहे का. मग इथंच का बरं किती वर्ष ठेवलंय. आज काय ते अंतर उठत नाही. सगळी सरकारं बदलली परंतु 2 साखर कारखान्यामधलं अंतराची अट निघत नाही नाना भाऊ. आता याच्यामध्ये काय आहे दुसरं, भ्रष्टाचारापलीकडे आहे काय. अकार्यक्षम आणि भ्रष्ट साखर कारखानदारांना संरक्षण देण्यासाठी केलेली ही तरतूद आहे
आणि ते सगळे पक्ष आज तागायत चालू ठेवलेले आहे. निश्चित कोणी रघुनाथ दादा बदलायला तुम्ही तयार एवढं पोटतिडकीनं मांडताय. मुळात आपल्या राज्यात इतके पक्ष असताना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी म्हणून रघुनाथ दादांना आता तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा हात धरायला लागतो. यातच सगळं काही आलेलं आहे. कार्यक्रमाच्या अगदी शेवटाकडे या मुलाखतीची जाते. तुपकरांना हे करायचं आहे. आपण निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल भरपूर बोललं. इथे जे तरुण मुलं बसलेली आहेत त्यांना पॉझिटिव्ह गोष्टी देखील ऐकायच्या आहेत. त्यांच्या मनातले मुद्दे सरकारपर्यंत पोहोचवायचे आहेत. 2040 पर्यंत जर कृषी क्षेत्र समृद्ध व्हायचं असेल तर कुठले 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावरती तातडीनं काम करणं गरजेचं आहे पुढच्या 5 वर्षात. पहिले दादांनी सांगितलं की तुपकरांची दिशा तेलंगणाच्या दिशेनं निघाली आहे, तर असं काही नाही आहे. खऱ्याला खरं म्हणणं आणि खोट्याला खोटं म्हणणं हा माझा स्वभाव आहे. आणि तो शेतकऱ्याचा पोरगा म्हणून जे आहे ते मी प्रॅक्टिकल मांडतो. मी काही भाषण करणार नाही. पण तुम्ही जे सांगितलं आत्ताच्या शेतकऱ्याला कोणत्या गोष्टीची खरंच गरज आहे, बेसिक गोष्ट कुठली आहे, तर छोटा मुद्दा आहे पण त्याची चर्चा कुठंच झाली नाही किंवा होणार पण नाही. आज जंगली जनावरांच्या वन्य प्राण्यांच्या त्रासापासून आमचं 50% पीक उद्ध्वस्त होत आहे. याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. म्हणजे जे काय उत्पादन आमचं होणार आहे सगळे जंगलातले प्राणी आमच्या शेतात घुसतात 100-100, 200-200, 500-500च्या कळपाने आणि पूर्ण पिकाची नासाडी करतात. आत्ता तात्काळ काय केलं पाहिजे तर या जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी जंगलाच्या काठावर शेतीला मजबूत असं कंपाऊंड केलं पाहिजे आणि ते जंगली जनावरं जंगलात ठेवले पाहिजे. ही बेसिक गोष्ट. दुसरं, तंत्रज्ञानाच्या बाबतीत मी जे बोललो तर 100% बाहेरचं तंत्रज्ञान आमच्याकडे येऊ द्या. आम्हाला पूर्ण पाण्याची व्यवस्था करून द्या आणि ही सरकारची जबाबदारी आहे. शहरी लोकांना काय वाटतं खरं सांगू का, सरकारने सगळं करायचं, सरकारने काय अंडे उगवायचे का तिथं. सरकार हे मायबाप असतं, सरकार हे राजा असतं. जनतेच्या वाटेतले काटे उचलण्याचं काम हे सरकारचं असतं. बेसिक गोष्टी करणं हे सरकारचं काम आहे. त्यामुळे पूर्ण वेळ वीज, कारखानदारीला ज्या सुविधा आपण देतो ना, एखाद्या उद्योगाला ज्या सुविधा आपण देतो आणि तो उद्योग किंवा कारखानदारी अडचणीत आली की राईट ऑफच्या नावाखाली त्यांचं कर्जही आपण माफ करतो. लक्षात घ्या, आम्ही कर्जमाफी मागत नाहीये. फक्त आमचं म्हणणं आहे पूर्ण वेळ वीज, पूर्ण वेळ सिंचन, नवं तंत्रज्ञान आणि जो आम्ही काय माल उत्पादित करू त्याला चांगल्या पद्धतीचं मार्केट आणि त्याच्या निर्यातीला सरकारकडून प्रोत्साहन मिळालं पाहिजे. अशी आमचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला 2040 काय करायचं आहे तर मला असं वाटतं की शेतीबरोबर त्या शेतीतच ॲग्रो प्रोसेसिंगचे युनिट उभे राहिले पाहिजे. जो शेतकरी उत्पादक आहे त्यांनीच प्रोसेस करून त्याचा माल त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध ठेवला पाहिजे आणि सरकारने त्याला परदेशामध्ये निर्यात करण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याला मार्केट उपलब्ध करून दिलं पाहिजे. आज आमच्यातले अनेक तरुण आहेत जे इनोव्हेटिव्ह पद्धतीने नवीन काही करण्याचा प्रयत्न करतायत. बाजार आहेत, खुले बाजार मांडलेले आहेत, त्यांना जागा नाही. चांगला माल आहे आमचा शेतमाल. तर आता कोणीतरी एक मुद्दा मांडला या ठिकाणी की सरकारच्या जागा पडल्या आहेत त्याला उपलब्ध करून द्या. 2014 आम्ही मंत्रालयात बाजार भरला होता, 2 वर्ष भरल्यानंतर गायब झाला. तर अशा ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या करणं मला असं वाटतं गरजेचं आहेत. आणि शेतकऱ्याचं जगणं पहिले मान्य करा, हा माणूस आहे. शेतकऱ्याचं जगणं माणूस म्हणून मान्य करा असं राज्यकर्त्यांनाही आणि तथाकथित बुद्धिवाद्यांनाही माझं सांगणं आहे. जो उठतो तो शेतकऱ्याला शहाणपणा शिकवतो. मला असं वाटतं की शेतकऱ्याला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, त्याला त्याचं कळतं. फक्त त्याला ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या करून द्या. पायात पाय आमच्या गुंतवू नका, आम्हाला मागे ओढू नका, एवढीच आमची विनंती आहे. आणि BSc ॲग्री होणारा पोरगा किंवा कुठलंही एज्युकेशन घेणारा पोरगा त्याच्या डोक्यात आलं पाहिजे की मला पहिले आता शेती करायची आहे, शेतकरी व्हायचं आहे. एवढं एक क्षेत्र आता येणाऱ्या काळामध्ये समृद्ध केलं पाहिजे. पुढची रोजगाराची गुंतवणूक शेतीशिवाय कशातही नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. या बेसिक गोष्टी होणं महत्त्वाच्या आहेत. निश्चित. आणि झी 24 तासच्या शेतकरी परिषदेचा हाच उद्देश आहे की शेतकरी नेत्यांचा आवाज सरकारच्या कानापर्यंत पोहोचावा. नाना पटोले सरांना फायनल कमेंट करायची. जसं चंद्रशेखर राव साहेबांनी चांगलं काम केलं त्याचा उल्लेख झाला, पण मी तुम्हाला अजून एक सांगतो की छत्तीसगडमध्ये तिथले जे आमचे बघेल जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी इथल्यापेक्षा चांगलं काम तिथं केलेलं. फक्त जाहिरातबाजीमध्ये ते काम कमी पडलेले आहेत. तिथं तुम्हाला सांगतो की तिथं विद्युत फ्री आहे, पाणी फ्री आहे, तुमचं सेन पण शेतकऱ्याचं घेतलं जातं आणि त्याच्यातून रोजगार त्यांनी उभे केलेत. पण त्यांनी जाहिरातमध्ये कमी पडलेत. आपल्या इथं बॅनर नाही लावलेत, हा फरक आहे. तुम्ही एकदा छत्तीसगड पण बघून घ्या. दादानी मगाशी एक चांगलं वाक्य बोललेत की हे काही गवळी थोडी आहेत की ज्यांनी दुधाचे सगळे उभे केलेत. ओरिजिनल शेतकऱ्याच्या दुःखातून निघालेला माणूस जेव्हा सत्तेमध्ये जातो त्याचं एक सगळ्यात मोठं उदाहरण आमचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचं दुःख निराकरण करण्याचं पूर्ण 5 वर्ष त्याच्यामध्ये घातलं. आणि तुम्ही छत्तीसगडमध्ये कुठल्याही शेतकऱ्याला विचारा जाऊन
इथं तुम्हाला अनेक शेतकरी मिळतील तुम्हाला तेलंगणामध्ये की नाही, ते काही लोकांनाच दिलं आणि बाकीला नाही मिळत. तुम्हाला छत्तीसगडमध्ये संपूर्ण शेतकऱ्याला लाभ देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली. दादा माझं आपल्याला एकच विनंती आहे की हा चष्मा जो आहे पक्षाचा, जो सगळ्यांच्या डोक्यात की अमुक केला, मी तुम्हाला सांगतो की त्याच्यातला व्यक्ती आला आणि त्यांना वाटलं की मला शेतकऱ्यांसाठीच काम करायचं आहे, तर तो करेल ना. आणि मी तुम्हाला आत्ता विश्वास सांगतो की शेतीवर आधारित उद्योगाचा दर्जा हा जेव्हा आहे आपल्याला मागतो आपण शेतीला, पण ज्या दिवशी शेतीवर आधारित उद्योग आपले इथं उभे झालेत आणि त्या पद्धतीची व्यवस्था उभी केली, तर मी तुम्हाला सांगतो की आपोआप शेतीला उद्योगाचा दर्जा आला तर आमची ही शिकलेली मुलं सगळी जी आहेत त्यासाठी काँग्रेसचं सरकार आलं तर काय केलं जाणार? छत्तीसगड मधल्या गोष्टी आम्हाला कळाल्या. मी तेच सांगत आहे ना. मी म्हणून लांबच्या गोष्टी तुम्ही सांगितल्या म्हणून मी आपल्या राज्यातल्या सांगतो. मी मगापासून राज्यातच होतो, तुम्ही तिकडे गेलात म्हणून मी तिकडे गेलो. सर तर पटोले म्हणून सर, मी आपल्याला तीन सांगतो की महत्त्वाचे मुद्दे की तीन कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींवरती काँग्रेस काम करेल? महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आलं तर आमची एकदम भूमिका स्पष्ट आहे की शेतीमालाला भाव हा जो आहे, कारण की छत्तीसगडचं मी उदाहरण याच्यासाठी सांगितलं की तिथं धानाची शेती आहे, तर त्याची तणीस पण जी असते ती पण विकत घेतली जातं. पिकाला जसं समर्थन मूल्य जे आहे केंद्र सरकार जाहीर करतं, ते तर काही लपलं नाही, राज्य सरकार थोडी करतं, त्याला केंद्र सरकार करतं. जेवढं काही आमचं खर्च त्याच्यावर आहे त्याच्यावर त्याला काही भाव मिळत नाही, तर सरकार त्याचं संपूर्ण धान्य घेतं आणि त्याला 1,000 रुपये बोनस वेगळं देतं, आणि जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांनी लावलेला खर्च तो सगळा देतो आहे. जसं शेतीला ॲडव्हान्स काही पैसे द्यायचे जे हंगामाच्या वेळेस ती पण दिली जाते. तर ही महाराष्ट्रामध्ये ही जी परंपरा आहे ही पण आपण लागू करू. शेतकऱ्यांच्या शेतीला विद्युत पंपाचा जो हे आहे आपल्याला कनेक्शन नाही आहे, ते वीज जोडणी मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. आणि त्याला अपडेट, कारण की आता काय झालं की शेतकऱ्यांच्या शेतीच्या जे मीटर लागलेले आहेत त्याचं ते मीटरच फिरत नाही, त्याला कोणी तपासायला जात नाही, त्याला एव्हरेज बिल देऊन टाकतात आणि एव्हरेज बिलच्या आधारावर त्याला लुटतात ते याच्यामध्ये इलेक्ट्रिक विभागाच्या माध्यमातून. जसं तुपकरने विषय काढला की जंगली जनावरांचा, आपला जो वाईल्ड लाईफ ॲक्ट जो आहे, ज्यावेळेस हा वाईल्ड लाईफ ॲक्ट आला त्यावेळेस ही जी तृणावर जगणारी जी जनावरं होती त्यालाही सुद्धा आपण शेड्यूलमध्ये आणलेलं होतं, कारण की यांची संख्या जास्त होती आणि हिंस्त्र प्राण्याची संख्या कमी होती. पण त्या वाईल्ड लाईफ ॲक्टमध्ये असं एक प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे की जेव्हा हिंस्त्र प्राण्याची संख्या कमी होईल आणि तृणाची संख्या वाढेल तर त्यावेळेस याला शेड्यूलच्या बाहेर काढता येतं आणि त्याला मारण्याचा पण अधिकार त्या शेतकऱ्यांना आणि त्या परिसराच्या लोकांना आहे. पण आता आपल्या इथं कोणी काही केलं की ते फॉरेस्टवालेच त्याला पकडून घेऊन जातात आणि त्याची शेती जुरी साफ होते, त्याला मोबदला नाममात्र दिला जातो. तर ह्या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये अद्ययावत केल्या जाईल आणि शेतकरी हा स्वाभिमानानं उभा होण्याची क्षमता, इरिगेशन, कारण की जिथपर्यंत पाणी आमच्या अधिकाराचा नसेल तिथपर्यंत शेती ही आमची गॅरंटीची होऊ शकत नाही. आणि ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये शेती गॅरंटीची झाली तर आम्हाला जागतिक पातळीवर अनेक देश असे आहेत की तिथं गवत पण वापरत नाही पण पैसा निघतो जमिनीतून, तिथं आम्ही आमच्या शेतीला जोडली तर ही जी आमची सगळी शिकलेली मुलं आहेत या मुलांना पण मोठे उद्योगपती आपल्याला बनवता येईल. अशा पद्धतीचे अनेक प्लॅनिंग आहे. आता वेळ कमी असल्यामुळे मी आता या ठिकाणी सांगणार नाही, पण एक गोष्ट रघुनाथ दादांनी इथं काढलं की मी जो जाहीरनामा काढेल महाराष्ट्रामध्ये आमच्या निवडणुकीच्या वेळेस त्याची 100% अंमलबजावणी नाही. आता आपल्याला आता निवडणुका प्रक्रिया नाही याच्यामुळे मी आता काही त्याच्याबद्दलचे हे सांगणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो की अंमलबजावणी 100% करण्याची एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय. मी काही बनियाचा पोरगा नाही आहे, मी ओरिजिनल शेतकऱ्याचा पोरगा आहे. त्यामुळे मी 100% अंमलबजावणी करण्याची हमी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आणि माझ्या तरुणांना मी देईल. एकच मुद्दा मला मांडायचा आहे की जो बेसिक मुद्द्यातून सुटला. मागचा जर का 50-100 वर्षाचा जर का आपण हवामानाचा अंदाज बघितला तर दर 3 वर्षांनी शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती येते. मग ती गारपीट असेल किंवा अतिवृष्टी असेल किंवा ढगफुटी असेल, तर मला असं वाटतं की त्या संदर्भाने सुद्धा एक विशेष निधीची तरतूद सरकारने या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईच्या रूपानं करून ठेवली पाहिजे. पीक विमा कंपन्या पैसे देत नाही, पीक विमा कंपन्या हे खूप मोठं स्कॅम आहे, त्यामुळे ते बंद केलं पाहिजे आणि सरकारने थेट झालेलं नुकसान प्रत्यक्ष बघून ती भरपाई दिली पाहिजे. आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये जर का एखाद्या वर्षी शेतमालाचे भाव पडले
तर हे भाव रेज करण्यासाठी हस्तक्षेप निधीची तरतूद केंद्र सरकारने करून ठेवली पाहिजे आणि ज्या वर्षी इंटरनॅशनल लेवलला भाव पडलेले असतील त्याचं तो भाव भरून काढण्यासाठी भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी सरकारने त्या शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजे. आणि सरकारचं जे बोगस हवामान विभाग आहे की ज्याचा एकही अंदाज खरं ठरत नाही, हे पहिले बंद केलं पाहिजे असं माझं मत आहे. हे शेतकऱ्यांची दिशाभूल करतात आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतं. दादा मी एकच गोष्ट सांगणार आहे की आज काही आता तुपकरनी सांगितलं की जंगलाला कंपाऊंड करा, हे कंपाऊंड बिंपाऊंड हे काही खरं नाही आहे. एक मुद्दा लक्षात घ्या की भारतीय संविधानामध्ये नानाभाऊ हा कायदा नव्हता, वन्य प्राणी संरक्षण कायदा. तुम्ही का घुसडला? भारतीय संविधानाची पुनर्स्थापना करा. हे जे काही तुम्ही घुसडाघुसडी केली सगळी ही आमच्या जीवावर उठलेली आहे. आता हे वन्य प्राणी किती त्याचं जनरेशन कसं वाढतंय किंवा त्याचं जे काही एका वेळी किती पिलं होत आहेत ते सगळं गणित आहे आणि हे कोट्यावधीची संख्या होणार आहे. आज बिबटे तर आमच्या घरात दारात परड्यात सगळीकडे आलेत आणि पुष्कळ नुकसान झालंय. आता जर सेंद्रिय शेतीचं मगाशी सांगितलं, वन्य प्राणी संरक्षण कायदा जसा चुकीचा झालेला आहे तसा गोवंश हत्याबंदी कायदाही चुकीचा झालेला आहे. जीवावर उठला आहे. आमचं सगळं गोधन आणि सगळं पशुधन वाया चाललेलं आहे. तर हे जे काही चाललंय आता हे सुद्धा गोवंश हत्याबंदी मूळ संविधानात नव्हती. आर्टिकल 48 मध्ये सगळी बिनकामाची जनावरं कत्तलखान्याकडेच जायला पाहिजे म्हणून सांगतात. आज हिंदुत्ववादी जे सांगतात ते त्यांचे नेते क्रांतीवीर सावरकर हे तर गाईला काही माता पिता मानत नव्हते, ते उपयुक्त पशु आहे म्हणून सांगत होते. त्याचा उपयोग संपल्यानंतर कत्तलखान्याकडेच जायला पाहिजे असं त्यांची धारणा होते. परंतु सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या अडचणीच्या करायच्या आणि त्याच्यामुळं आज शेतकरी आत्महत्या होत आहेत आणि वाढत आहेत. तर राजकीय पक्षांच्या भूमिका ह्या स्पष्ट व्हायला पाहिजेत. जसं त्यांनी आता तेलंगणामध्ये सुरू केलं, तुम्ही आता छत्तीसगड म्हणून सांगतात, त्यांनी केलं. आपल्या सगळ्या लोकांनी जर हे बोलायला सुरुवात केली तर मग शेतकऱ्याची आत्महत्या 2 मिनिटात थांबतात. हो, तुम्ही काही करतच नाही, बोलतही नाही, त्याला आशा कशी वाटेल? त्या गोष्टी जर आजपासून सुरू झाल्या सगळीकडं थांबेल हे सगळं आणि चांगले दिवस येतील. ज्यांना शेती करायची आहे त्यांना अडचण राहणार नाही. परंतु या पॉलिसीज सगळ्या बदलल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे, हे ध्यानात ठेवा. निश्चित एवढ्या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा झाली. यावरती राज्य सरकारनं फक्त विचार करू नये, त्याची अंमलबजावणी येत्या काळात करावी, तरच शेती 2040 मध्ये एका वेगळ्या उंचीवरती गेलेली असेल. या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला. मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. हॅलो, मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरच थांबावं आणि झी 24 तासचे मुख्य संपादक निलेश खरे सर यांना मी विनंती करते की आपण व्यासपीठावर यावं आणि या मान्यवरांना स्नेहभेट द्यावी. आहे आपले नाते सुखदायी सहवास मराठी माणसाचा श्वास. वर सगळे टाळ्या वाजवूयात. या सगळ्यांनी आपल्याला वेळ दिला आणि शेती क्षेत्राविषयीचं बहुमूल्य मार्गदर्शन देखील केलं. सगळ्या मान्यवरांना आणि निलेश सरांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरच थांबायचं आहे. झी 24 तासच्या शेतकरी परिषदेसाठी सहकार्य केलेल्या काही मान्यवरांचा सन्मान आपण आता इथे करणार आहोत. आधी मी बोलवते कैलासराव गावंडे यांना, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर विदर्भ इरिगेशन सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड. गावंडे सरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं आणि झी 24 तासची ही स्नेहभेट आहे आपल्या सहकार्यासाठीची, ती आपण स्वीकारावी. तुळशीचं रोप मी विनंती करते रविकांत तुपकरांना की आपण ते गावंडे सरांना द्यावं आणि नाना पटोले सरांना विनंती आहे की आपण सन्मान चिन्ह गावंडे सरांना द्यावं आणि त्यांचा सन्मान करावा. जगणे सुंदर करण्यासाठी सत्य शिवाचा ध्यास मराठी माणसाचा श्वास. यानंतर विश्वास सोनकर, संचालक युनिव्हर्सल बायकॉन प्रायव्हेट लिमिटेड यांचा आपण सन्मान करणार आहोत. सोनकर सरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. रघुनाथ दादा पाटील यांना विनंती आहे की आपण तुळशीचं रोप त्यांना द्यायचं आहे आणि नाना पटोले सरांच्या हस्ते सन्मान चिन्ह सोनकर सरांना दिलं जाईल. नव्या युगाच्या
यानंतर सिद्धांत उदगीरकर, क्विक स्टार्ट 24 ग्रुप, सेल्स अँड मार्केटिंग हेड महाराष्ट्र, याचा देखील आपण सन्मान करणार आहोत. रविकांत तुपकर यांना विनंती आहे की आपण तुळशीचं रोप सिद्धार्थ उदगीरकर यांना द्यायचं आहे आणि सन्मान चिन्ह नाना पटोले सरांच्या हस्ते उदगीरकरांना दिलं जाईल. यानंतर श्री शिरीष देशपांडे, सीईओ बुलढाणा अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह लिमिटेड, यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. आणि देशपांडे सरांना रघुनाथदादा पाटील तुळशीरोप देतील, तर नाना पटोले सरांच्या हस्ते सन्मान चिन्ह दिलं जाईल. अतूट आहे आपुले नाते, अतूट आहे आपुले नाते, सुखदाई सहवास मराठी माणसाचा श्वास. आणि यानंतर प्रसाद गोसावी, असिस्टंट बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर ॲग्रिकल्चर डिव्हिजन, पितांबरी नर्सरी फ्रँचाईज, यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. आणि गोसावी सरांना सुद्धा आपण झी 24 तासच्या या शेतकरी परिषदेसाठी सहकार्य केल्याबद्दल सन्मानित करणार आहोत. रघुनाथदादा पाटील यांना विनंती आहे की आपण तुळशीचं रोप गोसावी सरांना द्यावंचं आहे आणि नाना पटोले सर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह दिलं जाईल. असं बातमी असं मुलाखत चर्चा धन्यवाद. सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं. धन्यवाद सर. ग्रामीण शहरी देश विदेशी सर्व जगाचे समग्र दर्शन जगणे सुंदर करण्यासाठी सत्य शिवाचा ध्यास. आणि यानंतर शेतकरी परिषद 2023च्या पुढच्या सत्राकडे आपण वळतोय. आपण अनेकविध मुद्द्यांवर